एका ठिकाणी अतिशय गोड अशा स्वरूपाचं वर्णन आहे। नारी की निंदा मत कर यारो नारी है रतन की खान, नारी की निंदा मत कर यारो नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म बली हनुमान। अतिशय सुंदर अशा स्वरूपाचा विषय घेऊन आपल्याकडे ते आलेले आहेत। मी तेलकोटगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय डॉक्टर सुधाजी कांकरिया यांचे या ठिकाणी स्वागत करतो। अखंड हरिनाम सप्ताह श्री संत जगद्गुरु तुकोबाराय वेदवाणी पारायण सोहळा वर्ष 13व, मौजे तेलकुडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांशी आणि गावकऱ्यांशी हितगुज साधत असताना अत्यंत महत्त्वाच्या विषयाला धरून स्त्री जन्माचे स्वागत करा या विषयाला धरून आयोजित केलेली ही ग्रामसभा, या पुण्यकारी अशा सभेमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। गावच्या सरपंच आदरणीय संगीताताई, गावच्या उपसरपंच आदरणीय जनाताई, आदरणीय ग्रामसेवक, या गावातील सर्व नागरिक आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजचा आपला विषय आहे स्त्री जन्माचे स्वागत करा। खरं म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत करा अशी म्हणण्याची वेळच का यावी? कधी आपण असं ऐकलंय का की पुरुष जन्माचे स्वागत करा असं कधी कुणी म्हटलं होतंय का? नाही। खरं म्हणजे मुलाचा जन्म झाला की सगळेजण आनंदी होतात, सगळीकडे पेढे वाटले जातात आणि खुशालीची खबर हा हा म्हणता सगळ्या नातेवाईकांकडे, सगळ्या गावभर ती पसरते। पण मुलीचा जन्म झाला की सगळे उदास होतात, निराश होतात। मग ते घरचे लोक असतील, नातेवाईक असतील किंवा सगळा समाजच एकूण मुलीच्या जन्माला नकार देत असतो। हे चित्र आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसून येते। भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये, सुसंस्कृत असं मी म्हटलं कारण भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवर सर्वात उच्च अशी संस्कृती समजली जाते, मानली जाते, की जिथे आपण कुटुंबाला महत्त्व देतो। कुटुंब हाच आपल्या जीवनाचा पाया आहे असं आपण समजतो। सत्य, अहिंसा, अपरिग्रह, दया, क्षमा, शांती, समता, ममता, बंधुता या सगळ्या गुणांची जर आपण गोळा बेरीज केली तर ती भारतीय संस्कृती अशी होते। आणि अशा या सुसंस्कृत असलेल्या भारतीय संस्कृतीमध्ये गर्भात असलेल्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं, ही किती मोठी धक्कादायक गोष्ट आहे। परवा पाकिस्तान येथील पेशावर मध्ये निरागस निष्पाप मुलांची हत्या झाली। आपण सगळेजण हळहळलो, आपण सगळेजण 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली, त्याविषयी आपण दुःख व्यक्त केलं, त्याविषयी आपण नाराजी व्यक्त केली। पण जी चिमुकली आईच्या पोटात आहे, आईच्या गर्भात आहे, ती मेली संपली तर तिचं प्रेत सुद्धा आपल्याला दिसू शकत नाही, तिला बोलता येत नाही, तिला तक्रार करता येत नाही, तिला वकील पत्र देता येत नाही, तिला आईचा पदर पकडून हट्टही करता येत नाही। अशा या चिमुकली गेली तर आपण त्याचं दुःख सुद्धा करत नाही, त्याची खंत सुद्धा आपल्याला वाटत नाही। हा किती मोठा विरोधाभास आहे। आपल्याला मी सांगितलं तर आपल्याला खरं आश्चर्य वाटेल, आश्चर्याचा धक्का बसेल की मागच्या केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या, शेकडो नाही, हजारो नाही तर 1.5
कोटी चिमुकल्या आईच्या गर्भातच असताना मारून टाकल्या गेलेल्या. म्हणजे 1.5 कोटी चिमुकल्या आपल्या आजूबाजूला प्रेत अवस्थेत वावरत आहेत आणि आईला पुकारत आहेत, आईला आवाज देत आहेत, म्हणतात की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नकोस करू नको ग, मला मारू नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते का आई. ते डॉक्टर काका मोठं शस्त्र घेतील का, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील का, एवढीशी नाजूकशी कोमलशी माझे हात पाय आई तोडून टाकतील का, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील का आई. माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील. माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल. नाही आई नाही, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी कसलाही त्रास देणार नाही ग, कुठलाही हट्ट करणार नाही ग, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, कुठलंही गोडधोड मला देऊ नकोस ग. कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी आई मला मिळाली ना तरी चालेल ग, पण आई मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेत जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल. आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणारे जिजा माता माझ्या रूपाने या जगात येतील. आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची क्रांती करण्याची उमेद माझ्यामध्ये असेल. आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आठ तशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. या हाकेला जर आपल्याला ओ द्यायचा असेल तर काही गोष्टीचा विचार आपल्याला करायला हवा. कारण नुसतं बोलून उपयोग नाही, नुसतं ऐकून उपयोग नाही, नुसतं वाचून उपयोग नाही. जेव्हा या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये उतरतील तेव्हाच परिवर्तन होणार आहे. आणि म्हणून काय करायच्या कृती, ते 11 कृती आहेत छोट्या छोट्या. त्या कशा पद्धतीने करायच्या ते मी तुम्हाला सांगते. की सर्वात पहिला कलम आहे तो म्हणजे ग्रामसभा आणि ग्रामसभेमध्ये ठराव. तर ग्रामसभेमध्ये असा ठराव घ्यायचा आहे की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे आम्ही स्वागत करू. हा भाग आहे. दुसरा भाग असा आहे की मुलीच्या जन्माचं स्वागत आपण कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू आणि त्यासाठी 1 रुपयाच्या जादूची योजना राबवू. तर काय आहे ही 1 रुपयाची जादू योजना? तर युजली आताच आपण बोललो की मुलगा झाला की आनंद व्यक्त होतो, पेढे वाटले जातात, आणि मुलगी झाली म्हणजे घरदार सगळेजण उदास होतात, निराश होतात. तर ही निराशा आपल्याला काढून टाकायची आहे, तो उदासपणा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्या जागे आनंदाची पेरणी आपल्याला करायची आहे. तर कशा पद्धतीने हे करायचं आहे? समजा आपण आपलं गाव घेऊया. आपलं गाव आहे, आज आता ही ग्रामसभा सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये समजा आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे? किती आहे लोकसंख्या? 5000 लोकसंख्या आहे. तर आपल्या गावामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येक नागरिकांनी फक्त 1 रुपया द्यायचा. किती द्यायचा? 1 रुपया द्यायचा. तर प्रत्येकाने 1 रुपया दिला तर मिळून जमा होतील 5000 रुपये. त्या 5000 रुपयामध्ये मुलीला झपलं घ्यायचं, आईला साडी चोळी घ्यायची, सासूबाईंना फूल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आणि उरलेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी
एक एफडी करू शकतो, फिक्स डिपॉझिट करू शकतो आणि याच्यामधून 3 गोष्टी साध्य होणार आहेत। एक तर मुलीच्या जन्माचा कन्या जन्म आनंद उत्सव साजरा होणार आहे। दुसरी गोष्ट 1 रुपयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचा सहभाग याच्यामध्ये असणार आहे आणि तिसरी गोष्ट की जेव्हा मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची आनंद व्यक्त करण्याची सवय लागेल त्या सवयीतून संस्कार होणार आहे आणि त्या संस्कारातून परिवर्तन होणार आहे, सकारात्मक सामाजिक परिवर्तन होणार आहे आणि खरोखरच जादू म्हणजे 1 रुपयाची जादू ज्या योजनेचं नाव आहे त्याप्रमाणे चांगली परिस्थिती निर्माण होण्यासाठी केवळ 1 रुपयाने जादूगिरी होणार आहे आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तन होणार आहे। तर अशा प्रकारचा ठराव आपल्याला घ्यायचा का? हात वर करा, कोणाकोणाला घ्यायचा आहे? 100% हात वर आलेले आहेत। अरे वा, आमच्या भगिनीला नाही घ्यायचा का? भगिनीला घ्यायचं नाही का? आहे भगिनींचे पण सगळ्यांचे हात वर येतात आहे आणि पावसाने सुद्धा टाळी वाजवलेली आहे, पावसाने सुद्धा टाळी वाजवलेली आहे। आज इथे ग्रामसभेमध्ये नागनाथांच्या आपल्या ग्रामसभेत गतसमोर एक ठराव करण्यात आला आहे, तुम्ही आपल्या सर्वांना वाचून दाखवते। स्त्री जन्माचे स्वागत करा विषयी ग्रामसभेत ठराव झालेला आहे। देवाचा तालुक्यातील केलपूरगाव येथे सप्ताह चालू आहे। धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक जागरण व्हावे हा यामागील उद्देश आहे। सुसंस्काराबरोबरच समाजाचे जागरणही व्हावे असे आम्हाला वाटते। समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण पाहता खूप दुःख होते। ही स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत विषयी आज आम्ही विशेष ग्रामसभा घेत आहोत व या ग्रामसभेत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा मांसिया यांना निमंत्रित केले आहे। त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही ठराव घेत आहोत की आमच्या केलपूरगाव एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ। प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करून कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू, त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू असा ठराव सर्व ग्रामस्थांच्या वतीने आजच्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करीत आहोत। आणि याचे पुस्तक आहे थोडेजोर जनाबाई सीताराम, अनुमोदक आहेत काळेलता सतीश। त्यासाठी आवर्जून ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या। निश्चितपणे केलपूरगावमध्ये ही मानसिकता बदलल्या जाईल एवढा मी आपल्याला विश्वास देते आणि सर्व ग्रामस्थांचे उपस्थितांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। आणि आपण आता सामूहिक शपथ घेणार आहोत। मी सगळ्यांना विनंती करते आपल्या जागेवर शपथ घेण्यासाठी आपण उभं राहायचंय। डोळे बंद करून बंद डोळ्यासमोर भारत मातेचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि माझ्या पाठीमागे उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे। मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे। तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे। मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही। मी स्त्री जन्माचे स्वागत करेन,
सगळ्यांनी खाली बसायचं आहे.